आकाश राजाच्या मरणानंतर वसुदान आणि तोडमान दोघेही राज्याधिकारासाठी भांडू लागले. वसुदान म्हणाला, वडिलांच्या मरणानंतर राज्याधिकार पुत्रालाच मिळाला पाहिजे, म्हणून राज्याधिकारी मी आहे. यावर तोडमान म्हणाला, मोठ्या भावानंतर राज्याधिकार लहान भावालाच मिळाला पाहिजे, म्हणून या राज्यावर राज्य करण्याचा अधिकार मलाच आहे. अशा पद्धतीनं दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं. दोघंही आपापलं सैन्य घेऊन युद्ध करण्यासाठी तयार झाले आणि या युद्धासाठी श्रीनिवासाची मदत मागण्यासाठी दोघेही श्रीनिवासाजवळ आले. श्रीनिवासानं दोघांचं स्वागत करून दोघांचं मनोगत ऐकून घेतलं आणि त्यानंतर श्रीनिवास दोघांना समजावून सांगू लागले, पण दोघेही त्याच्याशी काही सहमत होईना. शेवटी युद्ध निश्चित झालं. श्रीनिवास तोडमानास आपलं शंख आणि चक्र देऊन स्वतः मात्र वसुदानाच्या पक्षात सामील झाला. तोडमान शंख चक्र घेऊन युद्धाच्या तयारीला लागला. वसुदान पण श्रीनिवासासहित रणांगणात पोहोचला. दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं. हजारो सैनिक या युद्धात मारले गेले. शेवटी तोडमानानं श्रीनिवासाचं ध्यान करून सुदर्शन चक्राचा श्रीनिवासावर प्रयोग केला. सुदर्शन चक्र येऊन श्रीनिवासाच्या छातीला लागलं. तेणे करून श्रीनिवास जागेवरच बेहोश झाला. ही वार्ता ऐकून पद्मावती रणभूमीवर येऊन पोहोचली आणि पतीची सेवा करू लागली. थोड्याच वेळानंतर श्रीनिवास बरा झाला. पद्मावती श्रीनिवासाला पाहून म्हणाली, हे स्वामी, हे दोघेही आपलेच आहेत. या दोघांपैकी कोणाचंही नुकसान झालं तर मी ते सहन करणार नाही. राज्याचे 2 भाग करून दोघांना समान वाटून देऊन या युद्धाचा शेवट करा. पद्मावतीच्या या म्हणण्याप्रमाणे श्रीनिवासानं तोडमान आणि वसुदान या दोघांची समजूत घालून राज्याची 2 समान वाटणी केली. दोघेही आपापलं राज्य घेऊन आनंदानं राज्य करू लागले. श्रीनिवासानं 6 महिने अगस्त्य महामुनींकडे घालवून मुनींचा आशीर्वाद घेऊन पद्मावती आणि बकुला मातासह शेषाचलास ते जाऊन पोहोचले. त्यानंतर शुभदिन पाहून तोडमानास बोलावून श्रीनिवास म्हणाले, हे भक्ता तोडमान, तू पूर्वीच्या जन्मी रंगदास नावाचा भक्त होतास. त्यावेळी तू फार विषय लोलूप होतास, म्हणून या जन्मी तुला मी राजा बनवलं. मी या कलियुगात शेवटपर्यंत शेषाचलावरच निवास करीन. वराह स्वामींनी मला राहण्यासाठी पुष्करणीच्या बाजूला जागा दिलेली आहे. त्या जागेवर मला राहण्यासाठी आलय निर्माण कर. श्रीनिवासाचं हे बोलणं ऐकून तोडमानानं श्रीनिवासाच्या आज्ञेनुसार सुंदर असं मंदिर निर्माण करण्यासाठी विश्वकर्माला सांगितलं. मंदिरात लहान लहान मंडप, स्वयंपाकघर, गजशाला, गोशाला, अश्वशाला आदी गोपुरं निर्माण झाली. शेषाचलास येण्यासाठी यांत्रिकांच्या सोयीसाठी मजबूत पायऱ्याही त्या ठिकाणी बांधण्यात आल्या. रस्त्यात ठिकठिकाणी आश्रयासाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची सोयही केली गेली. अशा पद्धतीनं सुंदर मंदिर तयार करण्यात आलं. श्रीनिवास हे मंदिर पाहून अतिशय आनंदित झाला. मंदिरात प्रवेश करण्यासाठी शुभमुहूर्तावर ब्रह्मा, शंकर आदी देवतांना बोलावून मुनी लोक वेद पठण करत असतानाच श्रीनिवासानं पद्मावती बरोबर या मंदिरात प्रवेश केला. तोडमानाच्या हातानं निर्माण केलेल्या मंदिरात श्रीनिवासानं प्रवेश केल्यानंतर ब्रह्मदेवानं स्वतः या मंदिरात 2 दिव्य ज्योती लावून म्हणाले, कलियुगाच्या शेवटपर्यंत या ज्योती कायम प्रकाशितच राहतील. नंतर ब्रह्मदेवानं श्रीनिवासाचं दर्शन घेऊन म्हणाले, हे परमात्म्या, मला तुमची पूजा करण्याची इच्छा आहे. माझी ही इच्छा आपण पूर्ण करा. ब्रह्मदेवाचं हे बोलणं ऐकून श्रीनिवास म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल. त्यानंतर ब्रह्मदेवांनी तोडमानाला बोलावून ब्रह्मोत्सवासाठी लागणारी सामुग्री आणण्यासाठी सांगितलं. तोडमानानं ब्रह्मदेवाची गोष्ट ऐकून विश्वकर्म्याला बोलावलं आणि विश्वकर्म्याला त्याने या गोष्टी सांगितल्या. ब्रह्मोत्सवासाठी ध्वजारोपण, सर्व भूपालवाहन, हंसवाहन, शेषवाहन, गजवाहन, गरुडवाहन, सूर्यप्रभावाहन, चंद्रप्रभावाहन, हनुमंतवाहन, अश्ववाहन आणि रथ इत्यादी सगळ्या गोष्टी तयार करायला सांगितल्या. विश्वकर्म्यानं सर्व ब्रह्मोत्सव वाहन सामग्री तयार करून तोडमान आणि ब्रह्मदेवाकडे सोपवलं. ब्रह्मदेवानं एकेका वाहनावर एक दिवस श्रीनिवासाला बसवून शेषाचल पर्वताच्या चौरस्त्यातून मंगलवाद्यानं त्यांची मिरवणूक काढली. या ब्रह्मोत्सवाला दूर दूर देशाहून अनेक राजे महाराजे येऊन श्रीनिवासाचं दर्शन घेऊन पाप विमुक्त झाले. हा ब्रह्मोत्सव दरवर्षी अश्विन महिन्यात साजरा केला जातो. लक्ष्मी कोल्हापुरात असताना पतीची तपस्या करत होती. नारद महर्षी त्रिलोक संचार करत करत लक्ष्मी देवीजवळ येऊन पोहोचले. नारदांचं येणं पाहून लक्ष्मी देवीनं त्यांचा आदर सत्कार करून कुशल प्रश्न विचारत म्हणाल्या, हे नारद महर्षी, माझ्या पतिदेवाविषयी आपणाला काही माहिती आहे? कोणत्या संकटात तर सापडले नाहीत ना? लक्ष्मी देवीचे हे प्रश्न ऐकून नारद हसतच म्हणाले, हे लक्ष्मी देवी,
तुमच्या पतींना काय पाहायचंय? श्रीनिवास पद्मावती बरोबर विवाह करून आनंदानं शेषाचलावर निवास करत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण असताना आपल्याला काही एक न विचारता श्रीनिवासानं दुसरा विवाह करणं हे उचित मात्र नाही. नारदाचं हे भाषण ऐकून लक्ष्मी देवी क्रोधित होऊन शेषाचलाला जाऊन पोहोचली. त्यावेळी शेषाचलावर श्रीनिवास पद्मावती बरोबर सहली मध्य जलप्रपात करत पद्मावतीच्या प्रेमात निमग्न झालेले होते. लक्ष्मी देवी श्रीनिवास पद्मावतीची प्रणयलीला पाहून आणखी जास्तच क्रोधित झाल्या. लक्ष्मी देवीला पाहून श्रीनिवास अचेतन झाले. लक्ष्मी देवीचं येणं पाहून पद्मावती लक्ष्मी देवीजवळ जाऊन म्हणाल्या, तू कोण आहेस? अशा एकांत समयी आपलं इथे येणं बरं नाही, आपण येथून निघून जा. अशा प्रकारे पद्मावतीचे अमंगल शब्द ऐकून राग सहन न होता लक्ष्मी देवी म्हणाल्या, तू कोण आहेस? माझ्या पतीबरोबर राहत असून उलट मलाच दरडावतेस. मी त्यांची धर्मपत्नी आहे. आमचं अग्निदेवा समक्ष लग्न झालेलं आहे. मध्येच तू येऊन मलाच कोण आहेस म्हणून विचारतेस. अशा प्रकारे दोघी आपापसात दूषित भाषण करू लागल्या. श्रीनिवास कोणालाही काहीच म्हणाला नाही. उलट दोघी जणी आपापसात भांडत असलेल्या पाहून श्रीनिवास 7 पावलं मागं सरकून भयंकर ध्वनी प्रकट करत शीलारूपी झाले. लक्ष्मी देवी आणि पद्मावती या दोघींनी हे भयंकर शब्द ऐकून मागे फिरून पाहिलं तर श्रीनिवास शीलारूपी झालेले होते. लक्ष्मी देवी आणि पद्मावती दोघीही श्रीनिवासाच्या बाजूला उभ्या राहून रडू लागल्या. शीलारूपी श्रीनिवास पद्मावती आणि लक्ष्मी देवीला पाहून म्हणाले, हे लक्ष्मी, ही पद्मावती तुझ्याच अंशानं जन्माला आलेली आहे. त्रेतायुगात मी रामावतारी असताना रावणाच्या लंकेत तुझ्याबद्दल मायावी सीता होऊन अनेक कष्ट सहन करून तुझं रक्षण तिनं केलं. ती मायावी सीता वेदवतीच पद्मावतीच्या नावानं पुन्हा जन्माला आलेली आहे. रावणाचा संहार केल्यानंतर सीतेनं अग्नीत प्रवेश केला. त्यावेळी अग्निदेवानं दोघांनाही प्रकट केलं. त्यावेळी मी अग्निदेवाला वेदवतीशी विवाह करण्याचं वचन दिलं. मी माझं वचन निभावलं. तू हा विषय न जाणता पद्मावतीशी भांडतेस. यात तुम्हा दोघींचाही दोष नाही. श्रीनिवासाचं हे बोलणं ऐकून लक्ष्मी देवी आपल्या दिव्य दृष्टीनं या सगळ्या गोष्टी जाणती झाली. तेव्हा पश्चाताप होऊन श्रीनिवासाला क्षमा करण्यास त्यांनी विनवलं. पद्मावतीच्या गळ्याला मिठी मारून लक्ष्मी देवी म्हणाल्या, भगिनी, मी अजाणताच तुझ्याशी भांडण केलं. माझी चूक झाली, ती विसरून जा. म्हणूनच लक्ष्मी देवी आणि पद्मावती या दोघींना श्रीनिवास आपल्या वक्षस्थळी सामावून घेतो. हे लक्ष्मी, तू माझ्याशी रुसून गेल्यानंतर मी निर्धन झालो. माझ्या विवाहासाठी मी कुबेराजवळून कर्ज घेतलं. त्यासाठी दरवर्षी व्याज द्यावं लागतं. मला हीच चिंता आहे की ते व्याज कशा प्रकारे परतफेड करू. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तू माझ्या भक्ताला संपत्ती दे. मी त्याच्या स्वप्नात जाऊन सांगेन की तुमच्या पापकर्मापासून विमुक्त होण्यासाठी माझ्याजवळ येऊन केश खंडन करून वस्तुदान धनदान करून माझं दर्शन करा. तरी तू त्यांना संपत्ती दे. माझे भक्त लोक तू दिलेल्या धनातील काही भाग मला अर्पण करतील. या पद्धतीनं मी कुबेराचं व्याज फेडू शकतो. कलियुगात शेवटपर्यंत व्याजासहित परतफेड करून वैकुंठाला परत जाऊन भृग महर्षींच्या पायानं लाथ मारलेला वक्षस्थळ आता पवित्र झालेला आहे. लवकरच तू त्या स्थळाची पूर्तता कर. श्रीनिवासाची ही गोष्ट ऐकून लक्ष्मी देवी आनंदित होऊन श्रीनिवासाच्या वक्षस्थळी प्रवेश करती झाली. त्याच्या दुसऱ्या वक्षस्थळात पद्मावतीनं पण प्रवेश केला. श्रीनिवास लक्ष्मी देवीला पाहून म्हणाले, हे लक्ष्मी, तू आपल्या निज स्वरूपाला माझ्या उजव्या वक्षस्थळावर ठेवून तुझ्या पुण्याईनच पद्म सरोवरात प्रवेश करून भक्ताचं रक्षण कर. मी दररोज अर्ध्या रात्रीनंतर तुझ्या येथे येऊन रात्रपर्यंत राहून सुप्रभात समयी आनंद निलयात प्रवेश करीन. आपल्या पतीच्या आज्ञेनुसार लक्ष्मी देवी आनंदानं अनवेल गंगापुरी विश्वकर्मानं निर्मित केलेल्या पद्म सरोवरात जन्म घेऊन मंदिरात प्रवेश करून तिथेच शिलारूपी होऊन राहिली. वनविहारासाठी गेलेले श्रीनिवास पद्मावती बरोबर बराच वेळपर्यंत परत न आलेले पाहून बकुला देवी घाबरून जाऊन आपल्या मोठ्या मुलास म्हणजे गोविंदराजस्वामी यांना घेऊन आनंद निलयात पोहोचली. त्या ठिकाणी जाऊन पाहते तर श्रीनिवास शिलारूपी झालेला दिसला. हे पाहून बकुला देवी दुःखित झाल्या. श्रीनिवास मात्र दुःखित झालेल्या आईकडे पाहून म्हणाले, आई, आता तुझी मूर्ती झाली. मी तुला मोक्ष देतो. तू तुलसीमाला बनवून माझ्या गळ्यात नेहमी राहून जा. श्रीनिवासाच्या सांगण्यावर बकुलमाता आनंदित होऊन तुलसीमाला बनवून श्रीनिवासाच्या गळ्यात राहू लागली. म्हणूनच श्रीनिवासाला तुलसी दल अत्यंत प्रिय आहे. आता पण श्रीनिवासाची तुळसी मालेनच पूजा केली जाते.